मराठा आरक्षणाच्या जीआरवरून आता वार आणि पलटवार पाहायला मिळत आहेत। संजय राऊत शरद पवार 2.5 वर्ष झोपले होते का, राधाकृष्ण विखे पाटलांनी टोला लगावला। तर रोहित पवारांचे आजोबा शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाज आठवला नाही का, असा सवाल देखील विखे पाटलांनी रोहित पवार यांना उपस्थित केला। की रोहित पवार आणि संजय राऊत मला विचारायचं की तुम्ही काय झोपले होते का 2.5 वर्ष सरकार सत्तेवर होतं? तुमचे आजोबा 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते। 94 साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची शिफारशी करताना त्यावेळेला मराठा समाज आठवलं तुम्हाला? अगोदर तुमच्या आजोबांना विचारा, तुम्ही हे बापाचे धनी कोण आहेत आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा। खऱ्या अर्थाने युक्तिवाद करायचा असेल तर कुठेही तुम्ही बोला, सगळी माहिती घेऊन मी येतो। मी तिथे युक्तिवाद करायला तयार आहे। तुम्ही सुद्धा जो काही जीआर काढलाय तो कसा टिकणार आहे, कशा पद्धतीने सर्व समाजाला तुम्ही तिथे न्याय दिला, त्याच्याच बरोबर उद्या जाऊन हा जर कोर्टात चॅलेंज झाला तर त्याला अडचण येणार नाही याची शाश्वती तुम्ही देणार आहात का? त्याच्याच बरोबर हा विषय महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सुटणार आहे का, याला दुसरा कुठला मार्ग आहे, या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी मी रेडी आहे। मी अजिबात घाबरत नाही। पूर्व सकट तिथे मी चर्चा करायला तयार आहे। फक्त तुम्ही तयार आहात का हे मात्र त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।